नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजचे करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, किर्गिस्तानची राजधानी कोणती आहे? तर बघा, किर्गिस्तानची राजधानी बिश्केक आहे। ही सध्या चर्चेमध्ये असून महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे कव्हर करत आहे। तर खंजर नावाचा युद्ध सराव हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यानच असतो, हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि कझाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ती आहे अस्ताना। आणि कझाकिस्तानसोबत भारताचा जो युद्ध सराव असतो तो असतो काझिंद। हा एक पॉईंट लक्षात ठेवा। ओके, काझिंद म्हणजेच काय? कझाकिस्तान अँड इंडिया। सो हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। मात्र खंजर युद्ध सराव जर म्हटला तर तो आहे किर्गिस्तान। भारताचे पहिले अंतराळ पर्यटक कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे गोपी थोटापुरा आणि ते मूळचे आंध्र प्रदेश या राज्याचे आहे। हा प्रश्न IMP करा, कारण यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार आहे। तर 23 ऑगस्टला राष्ट्रीय स्पेस डे दिवस साजरा केला जातो। स्पेस डे 23 ऑगस्ट। ब्लू ओरिजिन कंपनी जेफ बेझोस यांची आहे, जे की ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक आहे, लक्षात असू द्या। आणि न्यू शेपर्ड 25 मोहीम आहे, लक्षात असू द्या। आणि स्पेस एक्स ही कंपनी कोणाची आहे? तर ती आहे एलॉन मस्क यांची। त्यानंतर माउंट अबू हा जो ज्वालामुखी उद्रेक आहे हा कुठे झालेला आहे? तर तो झालेला आहे इंडोनेशिया या ठिकाणी। ओके, माउंट अबू एक माउंट अबू पर्वत आहे जो आपल्या राजस्थानमध्ये येते, अरवली पर्वत रांगेमध्ये, तो पण लक्षात ठेवा। सर्वात उंच ज्वालामुखी आहे माउंट कोटोपॉक्सी, जो की इक्वेडोर या देशामध्ये येतो। त्यानंतर शांत पाहिजे, प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर होय, ठीक आहे, लक्षात असू द्या। आणि रिंग ऑफ फायर अग्निकंकण आपल्याला पॅसिफिक महासागरामध्ये दिसते। का बरं हा पॉईंट मी इथे घेतलेला आहे? कारण सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी आपल्याला पॅसिफिक महासागरामध्येच बघायला मिळेल आणि विशेषतः रिंग ऑफ फायर या क्षेत्रामध्ये ते आपल्याला आढळते। त्यानंतर कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळवणारी महिला कोण ठरलेली आहे? तर त्या ठरलेल्या आहे अनुसया सेनगुप्ता। सो इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। आणि चित्रपटाचं नाव आहे द शेमलेस। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। भारताच्या पहिल्या महिला वकील कोण होत्या? तर त्या होत्या कॉर्नेलिया सोराबजी। तर 1924 मध्ये त्या भारताच्या पहिल्या महिला वकील बनलेल्या होत्या। म्हणजे ऑब्वियसली 100 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे हा प्रश्न इथे आपण कव्हर केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश कोण आहे? तर ते आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा पण प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। सर्वोच्च न्यायालयाची जी कलम आहे स्थापनेची ती आहे 124। ओके, आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे मित्रांनो, याचे जे न्यायाधीश असतात त्यांचं रिटायरमेंटचं एज जे असते ते असते 65 वर्ष, हे पण लक्षात असू द्या। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, बडतर्फी राष्ट्रपतीच करतात आणि शपथ त्यांना राष्ट्रपतीद्वारे दिली जाते। सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, तर असे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे? कलम 129। तर उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, ती कलम 215 मध्ये सांगण्यात आलेली आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाला जो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे तो कलम 137 अन्वये देण्यात आलेला आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे WEF 2024ची जी बैठक आहे, 54वी बैठक, ही दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिकच्या बैठका ह्या दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणीच पार पडतात। आणि या बैठकीमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये भारताचा 39वा क्रमांक लागला असं जाहीर करण्यात आलेलं आहे। तर भारताचा पर्यटन क्षेत्रात क्रमांक कितवा? 39वा आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा। टुरिझममध्ये 39वा नंबर लागतो। टॉप टेबल टेनिस 25 मध्ये लक्षात घ्या, टॉप 25 टेबल टेनिसमध्ये भारतातील कोणती महिला आहे जिने स्थान पटकावलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे मनिका बत्रा। मग आता तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हे विचारलं जाणार की मनिका बत्रा ह्या कोणत्या खेळासंबंधित आहे? तर टेबल टेनिस या खेळासंबंधित आहे। त्यानंतर DD किसान चॅनल चर्चेमध्ये आहे, कारण AI अँकर असणारे ते पहिलेच सरकारी चॅनल ठरलेले आहे। आता AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी की संगणकाची 5th जनरेशन आहे। तर यामध्ये AI क्रिश नावाचा पुरुष अँकर AI अँकर आणि AI भूमी नावाची स्त्री अँकर जे आहे AI ते निर्माण करण्यात आलेले आहे। म्हणून आपल्याला DD किसानची स्थापना माहीत पाहिजे। 26 मे 2015ला DD किसान हे चॅनल सुरू करण्यात आलं होतं आणि यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद पण करण्यात आली होती। आणि लॉन्च झालं होतं हे जे AI आहे अँकर, ते झाले लॉन्च 26 मे 2024ला, ठीक आहे। त्यामुळे आपण DD किसान याबद्दल माहिती कव्हर केलेली आहे। खगोलशास्त्रीय शॉ पुरस्कार 2024 हा माझ्याकडून मोस्ट IMP करा, हे 3ही अवॉर्ड, कारण आयोग असेच ऑड क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारतो। सो खगोलशास्त्रीय पुरस्कार 2024 श्रीनिवास कुलकर्णी, विटले पुरस्कार 2024 डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन आसामचे आहे, आणि गोल्डमॅन अवॉर्ड 2024 आलोक शुक्ला यांना जाहीर झालेला आहे, जे की छत्तीसगडचे आहे। तर या 3 पैकी एक क्वेश्चन परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला विचारला जाणार आहे।
त्यानंतर IPC ॲक्ट 1860 कलम 144 लक्षात घ्या, हे मार्शल लॉ संबंधित आहे, ठीक आहे, ज्याला आपण कर्फ्यू वगैरे म्हणतो. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. 17वे IPL सीझन 2024 पार पडलेले आहे. यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे KKR कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा, ठीक आहे. कोच होते गौतम गंभीर आणि आता भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोचसुद्धा गौतम गंभीरच झालेले आहे. त्याचा जो कॅप्टन होता तो होता श्रेयस अय्यर, कोच होते गौतम गंभीर. उपविजेता ठरलेला आहे सनरायझर हैदराबाद आणि त्याचा कॅप्टन होता पॅट कमिन्स, जो की ऑस्ट्रेलियाचा आहे. आणि लक्षात असू द्या, सर्वाधिक धावा विराट कोहली यांनी केल्या 741. त्यानंतर पर्पल कॅप, सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला पर्पल कॅप दिला जातो, तर ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा काढण्याला दिला जातो, म्हणजे विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे. तर पर्पल कॅप हर्षल पटेल यांना देण्यात आली आहे 24 विकेटसाठी. ऑरेंज कॅप सगळ्यात जास्त रन, त्यानंतर विराट कोहली 741 रन. स्पॉन्सरशिप टाटा IPL 1500 कोटी रुपयासाठी केलेला हा करार होता. ICC T20 विश्वचषक पुरुष अमेरिका आणि वेस्ट इंडिज पार पडलेला आहे. ICC T20 विश्वचषक महिला बांगलादेश, हा पण पॉईंट इथे लक्षात घ्या. प्लेयर ऑफ द मॅच मिचेल स्टार्क KKRचा याला मिळालं, तर प्लेयर ऑफ द सिरीज सुनील नरीन KKR याला देण्यात आलेली आहे. आणि इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, IPL इतिहासातील इंडियन प्रीमियर लीग फुलफॉर्म होतो, तर सर्वाधिक महागडा खेळाडू मिचेल स्टार्क ठरलेला आहे, त्याला 24.75 कोटीमध्ये खरेदी केलेलं होतं KKRनं. ओके, कोणत्या संघाकडून? KKR. आणि त्याचा प्रॉपर देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. BCCIची स्थापना 1928 मध्ये करण्यात आलेली आहे आणि मुख्यालय आहे मुंबईला. BCCIचे सध्याचे अध्यक्ष आहे रॉजर बिन्नी, सचिव आहे जय शहा आणि आता जे प्रशिक्षक आहे ते आहे गौतम गंभीर. हा एक पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा. ओके, सो पूर्वी होते राहुल द्रविड, आता आहे गौतम गंभीर. त्यानंतर रेमन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं आहे. रेमन म्हणजे होते अर्थवाळू, नाव ओमान या देशाने दिलेले आहे. पश्चिम बंगालला हे वादळ आलेलं होतं आणि वेग जो आहे तो आहे 120 ते 125 किलोमीटर/आवर इतका होता. त्यानंतर बुल्स अँड बियर, मार्केटमध्ये तेजी असली तर बुल असं म्हटलं जाते, तर मार्केटमध्ये मंदी असलं तर बियर म्हणजे अस्वल असं म्हटलं जाते. तर शेअर मार्केटमधल्या 2 कन्सेप्ट आहे लक्षात ठेवायच्या आहे. तर सेबी म्हणजे होते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीची स्थापना 1988 मध्ये झाली, मात्र वैधानिक दर्जा 1992ला देण्यात आलेला होता. आणि सेबीच्या ज्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्या आहे माधवीपुरी बुच. त्यानंतर दीपा कर्माकर ह्या जिम्नॅस्टिकपटू खेळाडू आहे, लक्षात असू द्या. आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र संस्था ची स्थापना 1875 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे दिल्लीला. महासंचालक आहे मृत्युंजय मोहपात्रा, त्यांना भारताचे सायक्लॉन मॅन सुद्धा म्हटलं जाते. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 25 मेला जागतिक फुटबॉल दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि हा यावर्षी पहिल्यांदाच करण्यात आला, कारण 25 मे 1924ला फुटबॉलला दुसरं नाव सॉकर म्हटलं जाते, पहिला सामना खेळण्यात आला होता, त्याला 100 वर्ष झाले 2024 मध्ये, त्यामुळे त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ 25 मे जागतिक फुटबॉल दिवस. सो येणाऱ्या एक्झामसाठी हा प्रश्न आपल्याला पाठ ठेवायचा आहे. आणि देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कुठं स्थापन केली जाणार आहे, तर ती केली जाणार आहे रायगडला. रायगडचं जे जुनं नाव होतं ते होतं कुलाबा आणि 1 जानेवारी 1981 पासून याचं नामकरण रायगड असं करण्यात आलेलं आहे. की जागतिक दूध दिवस कधी साजरा केला जातो, तर 1 जूनला साजरा केला जातो. तर राष्ट्रीय दूध दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हटलं जाते आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ऑपरेशन फ्लड, जे दुधाचा महापूर म्हणून ओळखले जाते, ते 1970 मध्ये सुरू करण्यात आलेली मोहीम होती. 1970-71 मध्ये सुरू करण्यात आलेली ती मोहीम होती. सो राष्ट्रीय दूध दिवस लक्षात असू द्या 26 नोव्हेंबर, कारण या दिवशी डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस असतो म्हणून. आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिवस सुद्धा असतो. एक अलीकडे संविधान हत्या दिवस म्हणून 25 जून हा दिवस घोषित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारद्वारे, हे आपण पाहिलेलं आहे. 1 जून 1948 मध्ये ST महामंडळची स्थापना करण्यात आली होती. ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. पहिली बस पुणे ते नगर दरम्यान धावलेली होती. 1 जून 2022ला इलेक्ट्रिक बस शिवाई आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली होती. पहिली महिला बस चालक कोण होत्या, तर त्या आहे अर्चना अत्रा. आणि ST महामंडळाचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे मकरंद अनासपुरे. महिला सन्मान योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये महिलांना प्रवासी भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे. ठीक आहे.
अशीच एक शक्ती योजनासुद्धा आहे जी की कर्नाटकमध्ये आहे, जिथे महिलांना बस प्रवास मोफत आहे, अगदी मोफत आहे. MSRTC म्हणजे होते महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि RTOचा फुल फॉर्म होते रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. पोलीस भरतीच्या एक्झामसाठी ही प्रश्न पाठ ठेवा. साहिवाल गाय प्रकल्प पुणे या जिल्ह्यामध्ये होणार आहे, महत्त्वाचा आहे. मग साहिवाल कशाचा प्रकार आहे तर गायचा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगरने हे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिथले कुलगुरू कोण आहे तर ते आहे PG पाटील. कुलगुरूचं स्पेलिंग शुद्ध लेखन असंच करायचं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. दोन्ही लघु उकार आहेत. त्यानंतर गीर हे गायची जात आहे, मेहसाणा म्हैस आणि जमनापारी हे शेळी. एक गीर अभयारण्य आहे जे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे, ते गुजरातमध्ये येते. 2 जून 2014ला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती आणि आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती BN श्रीकृष्ण समितीनुसार. राजधानी हैदराबाद ही संयुक्तपणे राहणार होती 2014 ते 2024साठी 10 वर्षासाठी. हा करार 10 वर्षासाठी होता, लक्षात ठेवा, ना की 15 वर्षासाठी. तर याला 10 वर्ष पूर्ण झाले 2 जून 2024ला, त्यामुळे हा करार संपुष्टात आलेला आहे. आता हैदराबाद राजधानी तेलंगणा राज्याची झालेली आहे, तर आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे हे तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन राज्य निर्माण करणे हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर कलम 3 मध्ये. राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार संसदेला आहे, अगदी साध्या बहुमतानं, हे सुद्धा कलम 3 मध्येच सांगण्यात आलेलं आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती आणि मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्याची स्थापना 1 मे 1960ला झालेली होती. 1 मेला जागतिक कामगार दिवस सुद्धा असतो, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा असतो, कारण 1 मे 1919ला, ठीक आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली होती. याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. अलीकडेच FDI गुंतवणूक डिक्लेअर झालेला आहे, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र, दुसरं कर्नाटक आणि तिसरं गुजरात ठरलेलं आहे. सो FDI सर्वात जास्त महाराष्ट्रात आलेला आहे. जगातील सर्वात शांत शहर कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे फिनलँड. रेड फ्लॅग युद्ध सराव भारत आणि अमेरिका दरम्यान होतो. त्याच पद्धतीनं वज्रप्रहार नावाचा युद्ध सराव सुद्धा अमेरिका आणि भारत आणि अमेरिकेमध्ये साजरा केला जातो. 30 मे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये केला जातो, ठीक आहे. 30 मेला हिंदी पत्रकारिता दिवस असतो, लक्षात असू द्या. 30 मे 1826ला उदंड मार्तंड हे हिंदी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. मग मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832ला. त्याचं नाव होतं दर्पण वृत्तपत्र. राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो, तर जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला साजरा केला जातो. का बरं? कारण 10 जानेवारी 1975ला पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर या ठिकाणी भरली होती. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. हिंदी ही भारताची अधिकृत भाषा मानली जाते. कलम 343 हिंदी भाषा, तर 351 आहे हिंदी भाषेचा विकास. तर ह्या 2 पॉईंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असते, ते दूर करा. भाग 17 मध्ये भाषेसंबंधित तरतुदी आहेत. मग 343 हिंदी भाषा, तर 351 हिंदी भाषेचा विकास. ओके, भाग 17. त्यानंतर युनोमध्ये भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी निवृत्त झालेल्या आहे, त्यांचं नाव आहे रुचिरा कंबोज. तर यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापना 24 ऑक्टोबर 1945, मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम ठरलेल्या आहे. मोस्ट MP करा, ठीक आहे. आणि एक क्लॉडिया गोल्डिन पण चर्चेमध्ये होत्या, ज्या अमेरिकेच्या, ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल 2023चा मिळालेला आहे. महिलांचे श्रमबाजारामध्ये योगदान या संबंधित. त्यानंतर साहित्याचा नोबेल 2023 जॉन फॉसे यांना देण्यात आला आहे, जे की नॉर्वेचे आहे. आणि शांततेचा नोबेल 2023 नर्गिस मोहम्मदी, ज्या की इराणच्या आहे, यांना देण्यात आलेला आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये जो पडणारा पाऊस असतो त्याला महाराष्ट्रामध्ये आंबेसरी किंवा वळवाचा पाऊस असं म्हटलं जाते. तर बघा, पवन ऊर्जेमध्ये उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर ते आहे तामिळनाडू. आणि औष्णिक ऊर्जा उत्पादनात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र. आता औष्णिक ऊर्जा म्हणजे होते दगडी कोळशापासून जे वीज उत्पन्न केली जाते त्याला औष्णिक ऊर्जा असं म्हटलं जाते. तर पवन ऊर्जा म्हणजे हवेपासून, वाऱ्यापासून जे ऊर्जा निर्माण केली जाते त्याला पवन ऊर्जा, आणि ती तामिळनाडू फर्स्ट आहे. 28 मे 1947 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली होती. सध्या हा पक्ष चर्चेमध्ये आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे.
राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772ला राधानगर, पश्चिम बंगाल. आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांना म्हटलं जाते. त्यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र 1821मध्ये, तर मिरत उल अखबार फारसी वृत्तपत्र 1822मध्ये सुरू केलेलं होतं. सतीबंदी कायदा 1829मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केलेला होता. तर यासाठी महत्त्वाची भूमिका राजाराम मोहन राय यांनी बजावलेली होती. सतीबंदी कायद्यावर राजाराम मोहन राय आणि नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी साईन पण केलेल्या होत्या. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828मध्ये राजाराम मोहन राय यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 महात्मा ज्योतिबा फुले आणि आर्य समाजाची स्थापना 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. तर जोड्या लावणीसाठी हा प्रश्न आपल्याला ॲज इट इज पाठ ठेवायचा आहे. भारताचे लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे, जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ 1 महिन्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. भूदल प्रमुख आहे जनरल मनोज पांडे. वायुदल प्रमुख आहे एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी. तर नौदल प्रमुख सध्या कोण आहे हे तुम्ही खाली मला सांगा. त्यानंतर तिन्ही दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात कलम 53(2) नुसार. तिन्ही दलाचे जे प्रमुख असतात ते CDS पण असतात, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. आपले पहिले जे CDS होते ते होते जनरल बिपिन रावत, आता आहे अनिल चौहान. त्यामुळे हा प्रश्न पाठ ठेवायचा आहे. जागतिक भूक दिवस 28 मेला साजरा केला जातो. या दिवसाची थीम होती संपन्न माता संपन्न विश्व. ओके, संपन्न माता संपन्न विश्व. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक हा 111वा लागतो. आणि जे SDG ठरवलेले आहे युनोने 2016 पासून तर 2030पर्यंत एकूण असे 17 आहे. त्यापैकी भूक हा जो विषय आहे, लक्षात घ्या, भूक हा विषय आहे हे ध्येय क्रमांक 2मध्ये आहे. कारण 1मध्ये दारिद्र्य, 2मध्ये भूक आणि 3मध्ये आरोग्य आणि 4मध्ये शिक्षणाचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. मुंद्रा बंदर हे गुजरातमध्ये येते. तर कांडला बंदर, ज्याला पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर असं सुद्धा म्हटलं जाते, ते गुजरातलाच आहे, ज्याचं नाव आहे कांडला बंदर. हल्दिया बंदर पश्चिम बंगाल. तुतीकोरीन आणि एन्नोर बंदर आहे तामिळनाडूला. कोचीन आणि कालिकत जे बंदर आहे ते आहे केरळला. आणि नावाशेवा बंदर जे आहे, लक्षात घ्या, ते येते रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये. ओके, सो लक्षात असू द्या. जागतिक कासव दिवस 23 मेला साजरा केला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट करा. आणि थीम आहे लेट्स पार्टी. ओके. ICC T20 मेन्स वर्ल्ड कप 2024 अमेरिका आणि कॅरिबियन कंट्री म्हणजेच वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये पार पडलेला आहे. ठीक आहे. आणि तो कोणी जिंकलेला आहे? भारताने. आणि आपण दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये पराभव केलेला आहे. याचे जे ब्रँड ॲम्बेसिडर होते ते होते युवराज सिंग, क्रिस गेल, हुसेन बोल्ट जमैकाचे धावपटू आहे आणि शाहिद आफ्रिदी जे की पाकिस्तानचे आहे. ठीक आहे. महिलांचा T20 वर्ल्ड कप बांगलादेश या देशामध्ये होणार आहे. भारतात 4000हून जास्त गंगा डॉल्फिन असल्याचे भारतीय वन्यजीव संस्था जी की डेहराडूनला आहे उत्तराखंडमध्ये यांनी सांगितलेले आहे. सो भारतीय वन्यजीव संस्था कुठे आहे असा वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर डेहराडून उत्तराखंड. 31 मे तंबाखू विरोधी दिवस आहे, लक्षात असू द्या. आणि 2024ची थीम आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रेन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स. तंबाखूवर बंदी घालणारा देश भूतान आहे आणि तंबाखू विरोधी ब्रँड ॲम्बेसिडर आहे PV सिंधू. तंबाखू संशोधन संस्था राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी येते. 18 मे 1974ला पोखरण येथे अणुचाचणी घेण्यात आली होती. याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. ऑपरेशन बुद्ध स्माईल हे नाव होतं ऑपरेशनचं आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या. सो 50 वर्ष झालेले आहे कंप्लीट. हा प्रश्न आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर 11 मे 1998ला पोखरण अणुचाचणी झाली होती. याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि नाव आहे ऑपरेशन शक्ती. सो पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. आणि म्हणूनच 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. आणि शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर अवॉर्ड 2024 जेनी एर्पनबेक व मायकल हॉफमॅन यांना देण्यात आलेला आहे. पुस्तक आहे त्यांचं कॅरोस. इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या साहित्याला हा अवॉर्ड दिला जातो. ठीक आहे. त्यामुळं इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड जो आहे आंतरराष्ट्रीय बुकर अवॉर्ड कोणत्या पुस्तकाला मिळालं तर कॅरोस. आणि लेखक कोण आहे? जेनी एपरबेक आणि मायकल हॉफमॅन. आणि जेनी एपरबेक हा अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या जर्मन व्यक्ती ठरलेल्या आहे. इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड जो आहे जो की साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो याची घोषणा 2004मध्ये झाली होती आणि या पुरस्काराला सुरुवात देण्याची 2005 पासून सुरुवात झालेली होती. सो हे होते महत्त्वाचे प्रश्न. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.